मंचर नगरपंचायत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांनी आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये जोरदार प्रचार दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी संदीप थोरात यांनी आपल्यासोबत आलेल्या गर्दीला शक्ती प्रदर्शन मानण्यास स्पष्ट नकार दिला। ते म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन करत नाहीये। माझ्यासोबत जे नागरिक आले आहे ते स्वतः मतदार आहेत। हे सर्व मतदार आज स्वतः रस्त्यावरती उतरून माझ्यासाठी मतदान मागण्यासाठी माझ्या सोबत आलेले आहेत। तेच प्रभाग 5 मधील नागरिकांना आवाहन करत आहेत की येत्या 2 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। संदीप थोरात यांनी आपल्या विजयाबद्दल पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला। ते पुढे म्हणाले, मला विजयाची नक्कीच खात्री वाटते आहे, कारण केलेल्या कामांच्या जोरावर मी नक्कीच निवडून येईल आणि येथील जनता आता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे। यावेळी प्रभागात फिरत असताना माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट झाली। त्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभागामध्ये पुढचा दौरा केला। यावेळी त्यांनी प्रभाग 5 मधील मतदारांना 2 तारखेला घड्याळ चिन्हावरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन केले। आज तुम्ही प्रभागामध्ये शक्ती प्रदर्शन करताय, शेकडोच्या संख्येने नागरिक तुमच्या सोबत आहे, काय सांगा? मी काय प्रभागामध्ये शक्ती प्रदर्शन काय करत नाही। स्वतः सगळे नागरिक, सगळे मतदार आज स्वतःहून माझ्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत, बाहेर आलेले आहेत। प्रत्येक नागरिकांना विनंती करतायत का येत्या 2 तारखेला घड्याळा पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमताने दोन्ही विजयांना विजयी करण्यासाठी त्यांनी तो दृढ निश्चय केलेला आहे आणि आज त्यासाठी ते सगळे माझ्या बरोबर आलेले आहेत। विजयाची खात्री वाटते का? नक्कीच, कारण केलेल्या कामाचा विश्वास आणि लोकांबद्दल असलेलं प्रेम अत्यक्ष चांगल्या प्रकारे त्यांनी मला फिरताना अतिशय चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यामुळे नक्कीच वाटते। तुमचा अनुक्रमांक सांगा आणि तुमचं चिन्ह सांगा। यामध्ये अनुक्रमांक 3 मध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोनिकाताई बानकेले आहेत आणि त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी मी संदीप लक्ष्मण माधव थोरात, अनुक्रमांक माझा 4 आहे आणि घड्याळ चिन्ह